शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9, समास 8. देहांत निरूपण. गेल्या समासामध्ये जो प्रश्न पुढे आला होता त्याचे उत्तर देणे राहून गेले. ज्ञानी पुरुषाला पुन्हा पुन्हा जन्म येत नाही, पण अज्ञानी माणसांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. केवळ देहाच्या व जाणीवेच्या दृष्टीने पाहिले तर मेलेल्या माणसाचे मागे काही शिल्लक उरत नाही. मग अज्ञानी माणसामध्ये असे काय असते की जे गेल्यानंतर शिल्लक उरते आणि त्याला पुन्हा जन्मास घालते? या प्रश्नाचे उत्तर श्री समर्थ आता देत आहेत. ज्ञानी पुरुषांचा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की माणसाला जसा दृश्य स्थूल देह असतो तसाच त्याला एक अदृश्य व सूक्ष्म देह असतो. सूक्ष्म देह स्थूल देहाच्या आधाराने राहतो, त्याला व्यापून असतो. सूक्ष्म देह स्थूल देहाला चिकटून असतो, तोपर्यंत माणूस जिवंत राहतो. सूक्ष्म देह स्थूल देहाच्या बाहेर पडून त्याच्याशी कायमचा संबंध सोडतो तेव्हा मनुष्य मृत्यू पावतो. कातडी, स्नायू, रक्त, हाडे, ग्रंथी व मज्जातंतू किंवा नसा हे स्थूल देहाचे घटक असतात. प्राण, मन, बुद्धी, अहंकार, वासना हे सूक्ष्म देहाचे घटक असतात. या सगळ्या घटकांमध्ये वासना प्रधान घटक समजावा. सूक्ष्म देहाला वासनात्मक देह असे अत्यंत सार्थ दुसरे नाव आहे. वासना वायुरूप असते, ती इंद्रियांना गोचर होत नाही, पण ती जीवाला नवे नवे जन्म घ्यायला लावते. बृहदारण्यक उपनिषदांमध्ये असा मंत्र आहे, तस्य एतस्य हृदयस्य अग्रम प्रद्योतते तेन प्रद्योतेन एषः आत्मा चक्षुष्टः वा मूर्ध्नः वा अनेभ्यः वा शरीरदेशेभ्यः निष्कामति तम उत्क्रामन्तं प्राणः अनुक्रामन्ति प्राणम् अनुक्रामन्तं सर्वे प्राणाः अनुक्रामन्ति सविज्ञाः भवति सविज्ञानम् एवं अन्वक्रामति तं विद्याकर्मणि समन्वार भेते पूर्वप्रज्ञाः च. मरणासन्न माणसाच्या हृदयाचे बाहेर जाण्याचे द्वार प्रकाशित होते व त्या प्रकाशाने जीव डोळ्यातून किंवा डोक्यातून किंवा शरीराच्या इतर द्वारातून बाहेर निघतो. जीव किंवा सूक्ष्मदेह शरीर सोडून जाऊ लागला असता प्राण त्याच्या मागोमाग जातो. प्राणाच्या मागोमाग सारी इंद्रिये जातात. त्या समयी सूक्ष्मदेह विज्ञानमय बनतो. त्याचे सर्व संस्कार एके ठिकाणी गोळा होतात. हे सगळे संस्कार घेऊन तो शरीर सोडतो. आपले ज्ञान, कर्म, पूर्वप्रज्ञा सर्व बरोबर घेऊन तो निघून जातो. वासना जशी सात्विक, राजसिक किंवा तामसिक असेल तसा पुढील जन्म येतो. अभ्यासाने सत्वगुणाचा उत्कर्ष होऊन जीव वैराग्य संपन्न झाला की वासनाक्षय पावते आणि त्यास आत्मज्ञान प्राप्त होते. वासनाक्षय पावली की पुन्हा जन्म येत नाही. आत्मज्ञान न होता माणूस मेला तर त्याची वासना शिल्लक उरते, अर्थात त्याला पुन्हा जन्म घेतल्याखेरीज गत्यंतर नसते. श्रीराम. ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. बद्ध प्राणी मरून गेले तेथे काहीच नाही उरले. जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी. ऐसी घेतली आशंका याचे उत्तर ऐका. आता दुश्चित्त होऊ नका म्हणे वक्ता. पंचप्राण स्थळे सोडती प्राणरूप वासनावृत्ती. वासना मिश्रित प्राणजाती देह सोडून या. वायो सरिसी वासना गेली ते वायो रूपेची राहिली. पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. कित्येक प्राणी निशेष मरती पुन्हा मागुते जीव येती. ढकलून दिले तेणे दुखवती हस्तपादारिक. सर्पदृष्टी झाली यावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी. तेव्हा ते माघारी वासना येते की. कित्येक सेवे होऊन पडती कित्येक तयास उठवती. येमलोकीहून आणती माघारे प्राणी. कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले. उश्रापकाळी पुन्हा आले पूर्वदेही. कित्येक बहुजन्म घेतले कित्येक परकाया प्रवेशले. ऐसे आले आणि गेले बहुत लोक. फुंकिल्यासारखा वायू गेला तेथे वायुसूत निर्माण झाला. म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे.
मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना परंतु आहे वासना जाणीजे जाणीव हेत जाणीव मुळीचा मूळतंत मूळमायेत असे मिश्रित कारणरूपे. कारणरूप आहे ब्रह्मांडी कार्यरूपे वर्ते पिंडी. अनुमानिता तातंदी अनुमानेना परंतु आहे सूक्ष्मरूप जे जैसे वायोचे स्वरूप. सकळ देव वायोरूप आणि भूतसृष्टी. वायोमध्ये विकार नाना वायो तरी पाहता दिसेना. तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म. त्रिगुण आणि पंचभूते हे वायोमध्ये मिश्रिते. अनुमानेना म्हणून त्याते मिथ्या म्हणू नये. सहजच वायो चाले तरी सुगंध दुर्गंध कळो आले. उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी. वायोचेनी मेघ वळती वायोचेनी नक्षत्रे चालती. सकळ सृष्टीची वर्तती गती सकळ तो वायो. वायो रूपे देवते भूते अंगी भरती अकस्माते. विध केलिया प्रेते सावध होती. राहणे ब्राह्मण संबंध जाती. राहणे ठेवणी सापडती. नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे. वारे निराळे न बोले देहामध्ये भरून डोले. आळी घेऊन जन्म आले कित्येक प्राणी. ऐसा वायोचा विकार येवंच कळेना विस्तार. सकळ काही चराचर वायोमुळे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता वायो चंचळ रूपे सृष्टी करता. न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. मुळापासून शेवटवरी वायोची सकळ काही करी. वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. जाणीव रूप मूळ माया जाणीव जाते आपल्या ठाया. गुप्त प्रकट होऊन या विश्वी वर्ते. कोठे गुप्त कोठे प्रगटे जैसे जीवन उफाळे आटे. पुढे मागुता ओघ लोटे भूमंडळी. तैसा वायोमध्ये जाणीव प्रकार उमटे आटे निरंतर. कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे. वारा अंगावरून जाती तेणे हात पाये वाळती. वारा वाजता करपती आली पिके. नाना रोगांची नाना वारी पीडा करीती पृथ्वीवरी. वीज कडाडी अंबरी वायोमुळे. वायो करता रागोद्धार कळे ओळखीचा निर्धार. दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्धारी. वायो फुंकिता भुली पडती वायो फुंकिता खाडके करपती. वायो करिता चालती नाना मंत्र. मंत्रे देव प्रगटती मंत्रे भूते अखर किती. बाजीगरी ओळंबरी करती मंत्र सामर्थ्ये. राक्षसांची मावरचना ते हे देवादिका कळेना. विचित्र सामर्थ्ये नाना स्तंभन मोहनादिके. धडची पिसे करावे पिसेच उमजवावे. नाना विकार सांगावे किती म्हणूनी. मंत्री संग्राम देवाचा मंत्री स्वाभिमान ऋषीचा. महिमा समंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. मंत्री पक्षी आटोपिती मूषके स्वापदे बांधती. मंत्री महासर्प खिळती आणि धनलाभ. आता असो हा प्रश्न झाला बद्धाचा जन्म प्रत्यय आला. मागील प्रश्न फिटला श्रोत्याचा. श्रोत्यांच्या शंकेचा अनुवाद करतात. ज्ञानी पुरुष आत्मज्ञानामुळे जन्माच्या तडाख्यातून सुटतो हे अगदी खरे. पण अज्ञानी माणसाला जन्म कसा येतो. बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचे काय उरते व त्याला पुन्हा जन्मास घालते. वरवर पाहिले तर बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचे काही शिल्लक उरत नाही. मरणाच्या अगोदर त्याची जाणीव सुद्धा संपूर्ण नाहीशी होते. श्रोत्याने अशी शंका काढली. त्या शंकेचे निरसन ऐकावे. मनाला व्यग्रता येऊ देऊ नये. माणसाचा सूक्ष्म देह वासनारूप असतो. वासना वायुरूप असते. ती दिसत नाही पण असते. स्थूल देह सुटला तरी वासना जशीच्या तशीच शिल्लक उरते. ती पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावते. ती जाणीवरूप असल्याने अगदी मूळ मायेपर्यंत पोचते. पाचही प्राण शरीरातील आपली स्थाने सोडतात त्यावेळी वासना त्यांच्या मागोमाग जाते. कारण वासना प्राणरूप आहे. मृत्यूच्या वेळी वासना कालवलेला प्राण देह सोडून जातो. प्राण वायुरूप असतो. वायूबरोबर वासना देह सोडते. ती वायुरूपच शिल्लक राहते.
आणि मरताना जसा हेतू असेल त्याप्रमाणे ती पुन्हा जन्म घेऊन येते. काही वेळा एखादा माणूस संपूर्ण मरतो, त्याचा देह प्रेत होतो, पण पुन्हा त्याचा जीव देहात परत येतो. प्रेत म्हणून त्याला ढकलून दिले तर त्याच्या हातापायांना व इतर अवयवांना मार लागतो. एखाद्याला सर्पाच्या नजरेचे विष बाधते, त्यामुळे तो मरतो. 3 दिवसानंतर मोठा मांत्रिक त्याचे विष उतरवून त्याला उठवतो. मरताना देहामधून बाहेर पडलेली वासना पुन्हा परत देहामध्ये येते, म्हणूनच तो जिवंत होऊन उठतो. काही माणसे प्राण निघून गेल्याने प्रेत होऊन पडतात. त्यांना काही लोक जिवंत करतात, म्हणजे यमलोकाहून त्यांना परत घेऊन येतात. आपण ऐकतो की पूर्वी काही लोकांना शाप दिले, शापामुळे त्यांना नवीन देह घ्यावे लागले, पण उशापाच्या योगाने योग्य काळी ते पुन्हा पहिल्या देहात परत आले. काही लोकांनी पुष्कळ जन्म घेतले, काही लोकांनी परकाया प्रवेश केला. अशा रीतीने कितीतरी लोक जन्मास आले आणि मृत्यू पावले. मूळ वायू स्तब्ध असतो, फुंकले की त्यास गती मिळते, तो हालचाल करतो. वायू हालचाल करू लागला की प्राण निर्माण होतो. प्राण वासना रूप असतो आणि वासना जन्म घ्यायला लावते. मूळ वासना अतिसूक्ष्म असते, पाहायला गेले तर ती आढळत नाही, परंतु ती असते यात शंका नाही. आपल्या मनामध्ये ज्या अनेक वृत्ती निर्माण होतात त्यांचे मूळ वासनेत असते. वासनेतून वृत्ती निर्माण होतात आणि वृत्तींमधून वासना पोचली जाते. प्राण, वासना, मन आणि वृत्ती एकाच सूक्ष्म देहाचे जणू काय अवयवच आहेत. वासना प्राणरूप आहे तर मन प्राणमय आहे. वासना जाणीव प्रधान आहे तर वृत्ती जाणीव रूप आहे. म्हणून वृत्ती निरोध केला की मन वश होते व प्राणायाम केला तर वृत्ती निरोध होतो. त्याचप्रमाणे वृत्ती सुधारली तर वासना क्षीण होते आणि वासना क्षीण झाली तर मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की जाणीव स्वच्छ होते आणि जाणीव निर्मळ झाली की ती मूळ मायेमध्येच विलीन होते. देहबुद्धीमध्ये वावरणारी जाणीव हेतू सहित असते. अमुक हवे व अमुक नको असे वाटणे हे त्या जाणीवेचे स्वरूप असते. हे स्वरूप म्हणजेच वासना होय. पिंडामध्ये असणाऱ्या जाणीवेचा संबंध अगदी मूळ मायेपर्यंत पोचतो. जाणीवेचा तंतू मूळ मायेमध्ये 5 भूते आणि 3 गुण यांच्याबरोबर मिसळलेला असतो. मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे असे जाणीवेचे अत्यंत शुद्ध, निर्मळ, अनंत, अपार व निश्चल स्वरूप आहे. त्या ज्ञानमय स्वरूपाला पुरुष, ईश्वर किंवा शिव असे म्हणतात. पण त्याचबरोबर मूळ मायेमध्ये गुणमायेचे अधिष्ठान आहे. हे वायुरूप किंवा शक्तिरूप आहे. त्यास प्रकृती, माया किंवा शक्ती असे म्हणतात. वायू आणि जाणीव, प्रकृती आणि पुरुष, शक्ती आणि शिव मिळून मूळ माया असते. ईश्वराचा जसा सत्यसंकल्प तशी जीवाची वासना समजावी. वासना प्राणरूप असते. प्राण वायुपुत्र म्हणून वायुरूप असतो आणि मूळ मायेमध्ये वायू जाणीवेसहित असतो. अर्थात वासना जाणीवयुक्त असते. याच कारणाने जाणीवेचा धागा अगदी मूळ मायेपर्यंत पोचतो. ब्रह्मांडामध्ये असणारी जाणीव कारणरूप आहे. पिंडामध्ये ती कार्यरूपाने वावरते. तिचे स्वरूप आकलन होण्यास वेळ लागतो, ते एकदम आकलन होत नाही. ईश्वराने विश्व निर्माण करण्याचा जो संकल्प केला तो बीजरूप असल्याने त्याला दृश्य घटनांचे मूळ कारण आहे. त्या संकल्पामध्ये जे जे गुप्त व सुप्त आहे ते सगळे दृश्य रूप घेऊन जगात प्रगट होते. म्हणून दृश्य घटना या कार्यरूप आहेत. त्या कारणरूप जाणीवेचे अथवा संकल्पाचे आकलन होण्यास आपली बुद्धी अत्यंत सूक्ष्म अभावी लागते. परंतु वासना आहे आणि वायूसारखी सूक्ष्म आहे. सगळे देव देखील वायुरूप आहेत. पंचभूतात्मक सृष्टीचाच ते भाग आहेत. वायूमध्ये कितीतरी प्रकार होतात असे असून तो दिसत नाही. त्याचप्रमाणे जाणीवरूपी वासना अतिसूक्ष्म आहे. तिच्यामध्ये नाना प्रकारचे बदल होतात, तरी पण ती दिसत नाही. 3 गुण आणि 5 भूते अशी ही 8 तत्वे वायूमध्ये मिसळलेली आहेत. त्यांची कल्पना येत नाही, म्हणून ते तसे नाही असे मानू नये. वारा सहज वाहिला तर त्यामुळे सुगंध व दुर्गंध कळून येतो. गरम पदार्थ थंड होतात आणि उष्णतेने तापलेले प्राणी निवतात, थंड होतात असा प्रत्यक्ष अनुभव येतो. वायूने ढग हालचाल करतात व वर्षाव करतात. वायूने नक्षत्रे फिरतात. विश्वामध्ये सगळीकडे वायूमुळे गती मिळते. अशा रीतीने विश्वामध्ये वायू सगळे कार्य करतो. भूते व दैवते किंवा हलक्या देवता वायुरूप असतात. त्या एकाएकी अंगात संचारतात.
मंत्रतंत्रांचे काही प्रकार केल्याने प्रेते सुद्धा जिवंत होतात. राहणे म्हणजे मंत्र वापरून अंगात देवतेचा संचार करणे. अशा तऱ्हेच्या संचाराने ब्रह्मसंबंधाला काढून लावतात. जमिनीत पुरून ठेवलेले धन सापडवून देतात आणि अनेक प्रकारच्या संकटात अडकलेल्या लोकांना त्यातून पार पाडतात. अंगात संचारणारे वारे देहा वाचून बोलू शकत नाही. कोणत्या तरी देहात संचार करून ते प्रकट होते. अशा तऱ्हेची वासना घेऊन कित्येक जीव जन्मास येतात. वायूचे असे हे प्रकार आहेत. सांगण्याचे तात्पर्य असे की वायूचा विस्तार करणे फार कठीण आहे. सगळे चराचर विश्वामधील सर्व व्यवहार वायूमुळे चालतात. वायूचे जे स्थिर रूप आहे ते विश्व धारणा करते व टिकवते. वायूचे जे गतिमान रूप आहे ते विश्व निर्माण करते. माझे म्हणणे कळत नसेल तर खोल विचार करावा, म्हणजे मग ते कळेल. विश्वाच्या आरंभापासून अखेरपर्यंत सगळे काही वायू घडवून आणतो. येथे वायूशिवाय आणखी कोणाचे कर्तृत्व आहे ते शहाण्या माणसाने मला दाखवून द्यावे. श्री समर्थ वायू शब्द शक्ती या अर्थाने वापरतात, हे आपण ध्यानात ठेवावे. विश्वाच्या व्यवहारात जिकडे तिकडे शक्तीचा खेळ चालला आहे. शक्ती अनंत आहे. तिची 2 रूपे आहेत, एक स्थिर रूप व दुसरे गतिमान रूप. पहिल्या रूपाने ती साऱ्या विश्वाला अनंत काळ टिकवून धरते, तर दुसऱ्या रूपाने ती विश्वाला निर्माण करून त्यामध्ये अनंत घडामोडी घडवून आणते. पण शक्ती आंधळी नाही, ती जाणीव संपन्न आहे. किंबहुना मूळ माया जाणीव रूपच आहे. ही जाणीव अत्यंत शांत, स्थिर, ज्ञानमय, अनंत आनंदरूप असते. तिचे वर्णन आता ऐकावे. मूळ माया जाणीव रूप आहे. स्वस्वरूप हे जाणीवेचे खरे मूळ ठिकाण असून तेथे ती सहज जाते. स्वरूपी लीन असणारी जाणीव स्तब्ध असते. विश्वामध्ये ती गतिमान होऊन कर्तृत्व गाजवते. कोठे प्रकटपणे तर कोठे अप्रकटपणे तिचे कार्य चालू असते. ज्याप्रमाणे पाणी जमिनीतून कधी उफाळून वर येते, कधी आटून जाते. आटल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तो प्रवाह जमिनीवर जोराने वाहू लागतो. त्याचप्रमाणे जाणीव कोठे गुप्त असते तर कोठे प्रकटपणे दिसते, तर कोठे प्रकट असलेली गुप्त होते. वायूमध्ये असणाऱ्या जाणीवेचा प्रकार असाच आहे. कोठे ती प्रकटपणे दिसते तर कोठे ती गुप्त होते. कोठे तिच्यामध्ये बदल घडलेला दिसतो तर कोठे वायू नुसताच कार्य करतो. वारे अंगावरून गेल्याने हातपाय सुकतात. वारा वाहिल्याने कित्येक वेळा चांगली भरात आलेली पिके करपून जातात. अनेक प्रकारच्या वाऱ्यांनी अनेक प्रकारचे रोग होतात. पृथ्वीवरच्या लोकांना त्यांच्यापासून पीडा होते. वायूमुळे आकाशामध्ये वीज कडाडते. वायूमध्ये गायनातील राग गाता येतात. श्रोत्यांना वायूमुळेच राग निश्चितपणे कळतो. दीपरागाने दिवे लागणे आणि मेघमल्हार रागाने पाऊस पडणे हे रागांचे चमत्कार वायूमुळेच घडतात. वायू फुंकल्याने माणसांना भुरळ पडते. वायू फुंकल्याने अंगावरील गळवे कोरडी पडतात. वायूमुळेच अनेक प्रकारचे मंत्र निर्माण करतात. मंत्राने देवता प्रकट होतात. मंत्राने भूते समोर आणता येतात. एक वस्तू बदलून तिची दुसरी करणे, निरनिराळे रूपे घेऊन लोकांना चकित करणे अशा जादूच्या करामती मंत्रसामर्थ्याने करता येतात. देवादिकांना देखील न कळणारी राक्षसांची मायामय रचना मंत्राच्या सामर्थ्याने करता येते. एखाद्याला एकाच जागी खिळून टाकणे किंवा त्याला भुरळ पाडणे, माणसाला संपूर्णपणे वश करून घेणे अशा प्रकारची विचित्र सामर्थ्ये मंत्राच्या ठिकाणी असतात. चांगल्या धड व नीट माणसाला वेडे करावे आणि वेड्या माणसाला धड व नीट करावे असे हे वायूचे अनेक विकार आहेत. ते सांगावे तेवढे कमीच पडतील. मंत्राच्या सामर्थ्याने देवांच्या लढाया चालतात. ऋषींचा दरारा त्यांच्या मंत्रसामर्थ्यावर अवलंबून असतो. मंत्रसामर्थ्याचा महिमा कोणासही संपूर्ण सांगता येत नाही. मंत्रांनी पक्षी ताब्यात ठेवता येतात. उंदीर व जनावरे बांधून ठेवता येतात. मंत्राने मोठे सर्प एका जागी खिळून ठेवता येतात. मंत्राने धनलाभ करून घेता येतो. आता हा विषय पुरे. श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. बुद्धाला जन्म कसा येतो या श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर मिळाले. जय जय रघुवीर समर्थ.